विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय चांगली उत्साहात यावेळी इचलकरंजीमध्ये साजरा होत्या. आणि इचलकरंजीने महानगरपालिकेचे ज्यावेळी नगरसेवक सगळे आम्ही झालो त्यावेळी आमची मिटिंग घेतल्यानंतर असं ठरलं की जयंती अतिशय चांगल्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही निधी सुद्धा दिला. आणि हा एकच दिवसाचा कार्यक्रम नसून हा 8 ते 10 दिवसाचा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी शासनामार्फत आणि महानगरपालिकेमार्फत होणार आहे. कारण हे करत असताना आम्हाला आनंद होतोय. कारण मी एक भटकी समाजाचा गोंधळी समाजाचा आज एवढं उच्च पदावर महापौर पद मला मिळालंय हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि त्यांचे जे कायदे लिहिलेले आहेत त्याच्यामुळे मिळालंय. मला एक भटकी समाजाचा गोंधळी समाजाचा ज्यावेळी महापौर होत असताना पहिला महापौर झाला आणि ही पहिली महापालिका म्हणजे इतिहासात नाव कोरलं गेलंय. जर हे इतिहासात नाव कोरलं माझं गेलं नसतं, जर मला हे संविधान जर बाबासाहेबांनी जर लिहिलं नसतं तर संविधान लिहिलं त्या संविधानाप्रमाणे चिठ्ठी पडली त्यामध्ये साहेब साहेब वाट बघत होते आणि मी बी वाट बघत होतो. नशिबानं मला गोंधळी समाजाला ते मिळालं. खरं कोणाला कोणाला मिळणार होतं तर मला मिळालं. हे सगळं जे झालंय ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे ही जयंती अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. आणि हा एकच दिवस न होता ही जयंती 8 ते 10 दिवस चालणार आहे. जिथं जिथं कार्यक्रम आपल्या शासनाचे असतील ते सगळे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार. चॅनेलला सबस्क्राईब करा.